मित्रांनो, आयुष्यमान कार्ड काढू एका मिनिटात. मोबाईलमध्ये तुम्हाला आयुष्यमान ॲप ओपन करून घ्यायचं आहे. इथं जे आहे तुम्हाला लॉग इन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बेनिफिशरी हा पर्याय दिसेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा खाली जे आहे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं समोर व्हेरीफाय हा ऑप्शन दिसेल, तो तुम्हाला जे आहे इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो क्लिक करायचा आहे. नंतर तुमचं जे आहे मोबाईलवरती OTP पाठवलं जाईल, तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली जो आहे दिलेला कॅप्चा तसंच तसं तुम्हाला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचे लोडिंग घेईल. त्याच्यानंतर तुमचं जे आहे तुम्हाला इथं स्टेट निवडून घ्यायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर इथं पाहू शकता महाराष्ट्र हे स्टेट निवडून तुम्हाला जे आहे खालच्या ऑप्शनमध्ये सेम हा ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला PMJAY हा ऑप्शन निवडायचा आहे. हा ऑप्शन निवडल्यानंतर सर्च बायच्या जागेवर तुम्हाला इथं जे आहे खाली क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचं जे आहे डिस्ट्रिक्ट जे आहे म्हणजेच तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला इथं खाली जाऊन निवडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमच्या कुटुंबातील एक आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं कोणाचाही टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ते तुम्हाला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे लोडिंग घेईल. खाली तुम्हाला तुमच्या कुटुंबातील जेवढे काही नावे आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ज्यांचं कार्ड काढायचं त्यांचं तुम्हाला इथं डू EKYC या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही डू EKYC या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑथेंटिकेशनसाठी 4 पर्याय विचारेल. तुम्हाला इथं आधार OTP आणि इथं तुम्हाला खाली व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय कराल तुम्हाला इथं कन्सर्न दिसेल. तुम्हाला खाली यायचे, खाली टिकमार्क येस आय ॲक्सेप्ट करायचे आणि अलाव करायचे. जसं तुम्ही अलाव कराल तसं तुमचं जे आहे आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला OTP पाठवलं जाईल. आणि तुम्हाला जे आहे आधार कार्ड कोणचा मोबाईल लिंक आहे पाहण्यासाठी आपण व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ देखील पाहून घ्यायचा आहे. मित्रांनो, याच्यानंतर इथं जे आहे तुम्हाला बेनिफिशरीचा म्हणजेच तुमचे जो आधार कार्ड नंबर टाकला आहे त्याची KYC करायची आहे. त्याचे जे वरचे 4 आकडे पाहून तुम्हाला त्याच्या आधार कार्ड नंबरला जो लिंक मोबाईल आहे त्याच्यावरती जो OTP आलेला आहे तो तिथं टाकून घ्यायचा आहे. आणि खाली जो आहे बेनिफिशरी म्हणजे तुमच्याच मोबाईलवरती OTP आलेला असेल तो एक OTP टाकून तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तशा प्रकारे इथे पाहू शकता तुमचं यू हॅव सक्सेसफुली ऑथेंटिकेटेड म्हणजे तुमचं कुटुंबातील ऑथेंटिकेशन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्याचे KYC करायचं त्याच्यासाठी तुम्हाला खाली अशा प्रकारे त्याचं नाव आणि त्याचे जे आहे ऑथेंटिकेशनचे ज्या 4 प्रकार आहेत ते तुम्हाला दाखवले जातील. याच्यामध्ये तुम्हाला आधार OTP हा ऑप्शन निवडून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला जे खाली यायचं आहे आणि मग सारखंच इथं येस आय ॲक्सेप्टेडवर क्लिक करून अलाव करायचे. जसं तुम्ही अलाव कराल तसं तुमचे जे आहे आधार कार्डवर आणि तुम्ही जे OTP ज्या मोबाईल नंबरने तुम्ही लॉग इन केलं होतं त्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवता, तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि ऑथेंटिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तसं जे आहे अशा प्रकारे पेज लोड घेईल. लोड घेतल्यानंतर इथं तुम्हाला जे आहे वरी फोटो कॅप्चर करायचा ऑप्शन दिसेल, तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि जो तुमचा कुटुंबातील मेंबर आहे ज्याचं तुम्ही KYC करणार त्याचं जे आहे तुम्हाला फोटो काढून इथं जे आहे तुम्हाला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ओके कराल तसं इथं तुमचा जो फोटो आहे तो दाखवला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला जे खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे याच्यामध्ये तुम्ही जे तो मोबाईल नंबर टाकायचा असेल तर टाकू शकता किंवा तुम्ही इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करून देखील पुढे तुम्ही जाऊ शकता. इथं तुम्हाला जे आहे त्या कुटुंब प्रमुखाशी त्या मेंबरचे काय नाते आहे ते तुम्हाला इथं खाली दिलेले जे ऑप्शन आहेत रिलेशन विथ फॅमिली हेड तुम्हाला इथं जे आहे सेल्फ देखील तुम्ही करू शकता. आणि जरी काही तुम्हाला नाते असेल तर ते इथं निवडू शकता. तर मी ते सेल्फ करणार आहे. सेल्फ केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जन्मवर्ष निवडायला सांगितलं जाईल. तर तुम्हाला इथं तुमचे जे काही आधार कार्डनुसार जे जन्मवर्ष आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जन्मवर्ष निवडल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो आहे पोस्टाचा पिनकोड जो आहे तो तुम्हाला इथं टाकण्यासाठी विचारला जाईल. तर तुम्हाला जो आहे तुमचा पिनकोड जो काही असेल तो पिनकोड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे आहे रूरल ऑर अर्बन हा ऑप्शन दिसेल. याच्यापैकी तुम्हाला रूरल हा ऑप्शन निवडायचा आहे. जसं तुम्ही रूरल निवडाल तसे जे खाली तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट आणि विलेज नेम हे 2 पर्याय चालू होतील. तर त्याच्यानंतर तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट हा जो पर्याय आहे तो त्याच्यावर तुमचं गावाचं नाव किंवा तालुका जो निवडून तुम्हाला सबमिट करायचा आहे.
जसं तुम्ही सबमिट कराल तसं जे आहे तुम्ही पाहू शकता EKYC ॲज कम्प्लिटेड. अशा प्रकारे तुमचं जे आहे कार्ड हे KYC पूर्ण झालेले आहे. खाली ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर जे आहे पेज रिलोड होईल आणि नंतर जे आहे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं जे आहे कार्ड एका सेकंदामध्येच किंवा एका मिनिटामध्येच तुमचे कार्ड जे आहे जनरेट झालेलं आहे. पाहू शकता इथं तुमचं जे कार्ड आहे ते इथं दाखवले जाईल. तुम्हाला डाउनलोड करायचं त्यासाठी त्या कॅन्डिडेटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इथं डाउनलोड कार्ड ज्याचं कार्ड डाउनलोड करायचं त्याचं नावावर क्लिक करायचं आहे आणि इथं जे खाली जो डाउनलोड ऑप्शन दिसतोय किंवा प्रिंट ऑप्शन दिसतोय याच्यापैकी तुम्ही डाउनलोड ह्या ऑप्शनवरती क्लिक करून डाउनलोड करू शकता किंवा शेअर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही शेअर देखील करू शकता. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे कार्ड डाउनलोड झालेले आहे तुमच्या मोबाईलमध्ये ते सेव्ह झालेले. इथं तुम्हाला ओके करायचं आहे आणि पाहू शकता वरून स्क्रोल केल्यानंतर हे जे आहे तुमचं कार्ड तुम्हाला इथे अशा प्रकारे एका मिनिटामध्ये तुमचं जे कार्ड हे जनरेट होऊन